पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार ढाक्यात सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पनवेलमध्ये येत संयुक्त प्रचार केला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. पनवेलमध्ये पैशांच्या जीवावर उमेदवार फोडून भाजपचे बिनविरोध नगरसेवक निवडून आले असा आरोप करत सपकाळ म्हणाले की हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात आणि हिंदुत्वाचं आव आणतात. हे भाजपाचे दुटप्पी राजकारण आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाचा अद्याप निर्णय न होणं हे भाजपाच्या खोटेपणाचं आणखी एक उदाहरण असल्याचंही ते म्हणाले. अजित पवारांबाबत भाजपच्या भूमिकेवरही त्यांनी टोला लगावला. कालपर्यंत अजित पवार चक्की पिसिंग म्हणणारे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत असं सांगत भाजप संधीसाधूपणा करत असल्याची टीका त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला शेकाप नेते जयंत पाटील, कामगार नेत्या तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव श्रुती म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. अंतिम चरणमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आलेलो आहोत. मात्र या निवडणुकींना जो आशा आहे, जी पार्श्वभूमी आहे, ज्याला टेकअप म्हणून म्हणतो, जो टेकअप आहे तो नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकींचा आहे. 288 नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जो अनितीचा मूल्य सर्व गुंडाळून ठेवून जो विचित्रपणाचा कळस गाठत जे थैमान वाजवलं, त्या सर्व प्रकरणाकडे सर्वप्रथम मला आपलं लक्ष वेधायचं आहे. कारण लोकशाही 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 म्हणजे काय, तर आपलं मत व्यक्त करू द्यायचं. परस्पर मतांची भिन्नता असली तरी ती मोकळेपणाने मांडू द्यायची. यामध्ये सभ्यता आहे, यात संस्कृती आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणुका संपन्न करायचा हा एक भाग सामाजिक आहे. सांस्कृतिक भाग काय आहे, तर गावगाडं चालवणारे जे सर्व घटक आहेत, सर्व पक्षातले, यांनी गावाच्या हिताचा, विकासाचा, सभ्यतेचा, गावाच्या शांततेचा विचार करावा. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धार राजकीय पक्षांची थोडी बोथट असली पाहिजे. ही आपली आहे संस्कृती. उमेदवार वयाने जर मोठा असला आणि त्याचा पराभव जरी झाला असला तरी वयाने लहान असणारा उमेदवार हा पोलिंग सेंटरलाच त्याच्या पाया पडतो. मतदान झाल्याच्या मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशीपासून सर्वजण विसरून जातात आणि आपापल्या पक्षाचं काम करतात. ही आहे आपली संस्कृती. त्यामुळे सामाजिक संस्कृती नंतर या संस्कृती गुंडाळत असताना मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला. प्रचार सभा या होऊ दिल्या नाहीत. ग्राउंड बुक करून ठेवले. आता तर अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रातल्या आणि परिसरातले सर्व हेलिकॉप्टर जे आहेत हे भाजपने बुक करून ठेवले आहेत की कोणत्याच विरोधी पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या नेत्याला फिरता येऊ नये. म्हणून अशा प्रकारचं देखील एक असंस्कृत काम त्यांनी केलंय. त्यामुळे मोकळेपणाने सभा व्हायच्या, सभेत गर्दी जमायची, आपण आपली बाजू सांगायचो, ते त्यांची सांगायची, आरोप प्रत्यारोप व्हायचे. आता भाडोत्री स्वरूपाच्या सभा या घेण्याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली आणि मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक अधपतन देखील महाराष्ट्राचं करण्याची एक सुरुवात, नांदी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. तांत्रिक बाबतीत बोलायचं तर मला आपलं सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे की जेव्हा नगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारेजींनी सांगितलं की मतदार यादी डबल, टिबल, चौबल, 5-10 नावं पण बऱ्याच लोकांची आहेत आणि ज्यांचे नाव दुबार आहे त्यांच्या नावापुढे आम्ही स्टार लावणार आहोत. 2 असतील तर 2, 3 असतील तर 3, 4 असतील तर 4 आणि एकापेक्षा अधिक मतदार जिथे आहे तो मतदाराला जेव्हा येईल तेव्हा आम्ही त्याला एक अर्ज देऊ. तो अर्ज त्याच्याकडून भरून घेऊ आणि त्याला विचारू की तुझं मतदान कुठे ठेवायचं आहे. प्रत्यक्षात जेव्हा मतदान झालं तेव्हा यातलं काहीही एक झालं नाही आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करताना तर हा स्टार देखील जो आहे हा काढून घेतला. याचा अर्थ काय, तर वोट चोरी होत आहे हे निवडणूक आयोगानं कबूल केलं आणि निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या हाताचं खेळणं आहे हेही या निमित्तानं सिद्ध झालं. आणि याचा परिपाक काय झाला तर आपण टीव्हीवर पाहिलं असेल की मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे लोक वाटतात आहे, त्याचं फुटेज टीव्हीवर चाललं. मतदानाच्या दिवशी सकाळी
मतदार केंद्रावर बोगस मतदार पकडला गेला, त्याचे व्हिडिओ आले. पुढे बोगस मतदार पळतोय, मागे पोलीस पळतात आहे, ते आपण बघितलं. बोगस मतदाराला नागरिक चोप देत आहेत, ते चित्र आपण बघितलं. गाड्याच्या गाड्या भरून बोगस मतदार येत आहेत, ते चित्र आपण बघितलं. आणि याच भरीतभर मंगल कार्यालय बुक करून रात्री मुक्कामी बोगस मतदार करून आणून ठेवले, हे देखील आपण बघितलं. या सर्वांचा जो एवढी हिंमत होण्याचं कारण असं की कलेक्टर, जिल्हाधिकारी त्यांचं काम करत नाही, पोलीस अधीक्षकांचं काम करत नाही. मग निवडणूक आयोग, व्यवस्था, पैसा आणि गुंडागर्दी या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष निवडणूक लढत आहे. आणि त्यांच्या या एकंदरीत बेताल आणि विचित्र सत्याच्या हव्यासाला त्यांचे दोन मित्रपक्षही त्यांच्या या कट कारस्थानात आणि या लूटमध्ये समान स्वरूपाचे भागीदार आहेत. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ही तोच किस्सा घेरवला जात आहे. आम्ही विरोधी पक्ष या नात्यानं टीका करण्यासाठी नव्हे तर वस्तुस्थिती सांगत होतो की हा महाराष्ट्रात जो तमाशा चालू आहे, त्या तमाशाचं नाव आहे पैसा फेक तमाशा देख. हा वगनाट्य घेऊन नगरपालिकेच्या निवडणुकीत तमाशा झाला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत तमाशा कायम आहे. यावेळेचा वग आहे बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. आणि या पार्श्वभूमीवर निवडणुका लढल्या जात आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.